काय फरक आहे ऑर्गॅनिक कार्बन लिक्विड मध्ये आणि बाकी खत औषधांमध्ये? जे बाहेरचे जे खतं जे वापरतो आपण ते महागडे असून रिझल्ट नाही. हम्म. पैसा खूप जातो पण रिझल्ट भेटत नाही. आणि आता याचा पैसा कमी गुंतवणूक जाऊन रिझल्ट चांगला आहे हम्म. आणि थकाई कमी माणसाला. आता ते आणले म्हणजे माणसाला तेवढं श्रम करावं लागतं आणि हे थोड्या श्रमामध्ये काम पैसा कमी कामं बी चांगलं रिझल्ट बी चांगलं भेटतं. म्हणजे जादूचे बॉ लिक्विड हो म्हणजे. जादूची. आणि आज जर बघितलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दाणेदार वॉटर सोल्युबल सोडताय, बरोबर ना? हो तुम्ही आता ह्या प्लॉटला फक्त 4 किलोच ग्रीन लाईफ सोडले. 4 किलोच ग्रीन ट्रॅप सोडलं याच्या ही उपर काहीच नाही. काय बोलताय, एवढे पॉवरफुल रिझल्ट आहे हो का? पावडर आहे पूर्ण वॉटर सोल्युबल आहे का? हो अच्छा, तिचे काय रिझल्ट मिळाले तुम्हाला? रिझल्ट म्हणजे मला ग्रीनरी व्यवस्थित भेटली, हम्म. झाडाची वाढ व्यवस्थित भेटली. आणि माझं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे रोगराई नाही. मी आतापर्यंत याच्यावर एक बी आळीचा म्हणा कशाचा म्हणा स्प्रे घेतलेला नाही. काय बोलताय? हा डायरेक्ट. हा आपण आज जर बघितलं तर वांग पीक म्हटलं तर आळीसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध म्हणजे तुम्हाला सांगतो 8-8 दिवसाला हात टाकावं लागतं. डायरेक्ट. म्हणजे आज तुम्हाला अशी कसलीच समस्या नाहीये एका असं? टाकीला 2-2, 2.5-2.5 हजाराची मी मागच्या वर्षी औषधं वापरलेली वांग पिकासाठी.